नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया संकर किंवा संकीर्ण प्रयोग। कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोगापेक्षाही सोपा आहे आपला संकर किंवा संकीर्ण प्रयोग। संकीर्ण म्हणजे काय, संकरित प्रयोग म्हणजे काय किंवा संकर प्रयोग म्हणजे काय। जेव्हा कोणत्याही एका वाक्यामध्ये दोन प्रयोगाचे मिश्रण दिसते तेव्हा त्यास संकर किंवा संकीर्ण प्रयोग असे म्हणतात। जेव्हा एकाच वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण दिसते तेव्हा त्यास संकर किंवा संकीर्ण प्रयोग असे म्हणतात। तर संकर प्रयोगाचे परत तीन प्रकार येतात। एक कर्तृ कर्म संकर, दुसरा आहे कर्म भाव संकर आणि तिसरा आहे कर्तृ भाव संकर। संकर प्रयोग पण सोपा आहे, पण आधी तुम्हाला याची परत नावपाठ करावे लागतात। संकर प्रयोगाचे नावपाठ व्यवस्थित असेल तर संकर प्रयोग सुद्धा सोपा आहे, बिलकुल कठीण नाही आहे। आणि कर्तरी कर्मणी भावेपेक्षाही संकर प्रयोग सोपा आहे। थोडे फक्त बारकावे लक्षात घ्यावे लागतात। इथे बारकावे लक्षात नाही घेतलं असेल तर संकर प्रयोग आपला चुकून जातो। तर बारकावे आहेत, जे कोणते बारकावे आहे ते आपण संकर प्रयोगामध्ये घेऊ, बिलकुल कठीण नाही आहे। संकर प्रयोग अगदी साध्या सोप्या पद्धतीत परत शिकूया आपण संकर किंवा संकीर्ण प्रयोग। समजलं आहे? एकाच वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण जेव्हा दिसते तेव्हा त्यास संकर किंवा संकीर्ण प्रयोग असे म्हणतात। संकर प्रयोगाचे आपले तीन प्रकार पडतात। एक आहे कर्तृ कर्म संकर, दुसरा आहे कर्मभाव संकर, तिसरा आहे कर्तृभाव संकर। कर्तृ कर्म संकर प्रयोग ओळखायचा असेल तर ज्या वाक्यामध्ये कर्ता तू तुम्ही असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो, कर्ता तू असेल एकवचनी, तू हे सर्वनाम आहे आणि तू हा एकवचनी आहे। कर्ता तू असेल एकवचनी, कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापदाला स लागला असेल, किंवा कर्ता तुम्ही असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापदाला त लागला असेल, ते वाक्य येतात कर्तृ कर्म संकरमध्ये। म्हणजे कर्तृ कर्म संकर प्रयोग ओळखायचा असेल तर ज्या वाक्यामध्ये कर्ता तू तुम्ही असेल, कर्माला कोणताही प्रत्यय नसेल, कर्ता तू असेल तर क्रियापदाला स लागते आणि कर्ता तुम्ही असेल तर क्रियापदाला त लागते, ओळखला जातो कर्तृ कर्म संकर। बस एवढंच पाठ करायचं आहे। कर्ता तू तुम्ही आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे, कर्ता तू असेल तर क्रियापदाला स लागेल, कर्ता तुम्ही असेल तर क्रियापदाला त लागेल। यावरून ओळखायचं आहे कर्तृ कर्म संकर। आणि कर्तृ कर्म संकरमध्ये कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही प्रयोगाची छटा दिसते। जर मी कदाचित तू लाडू खाल्लासमध्ये इथे हा स प्रत्यय काढून टाकला आणि फक्त लिहिलं तू लाडू खाल्ला, तर मग हे वाक्य आता कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये येत नाही, कारण इथे तू असूनही मी इथे क्रियापदाला स लावलेला नाही आहे। म्हणजे काय आहे, इथला मी स काढला ते वाक्य फक्त येते कर्तरी प्रयोगामध्ये। म्हणून कर्ता तू आणि तुम्ही असेल तर क्रियापदाला स आणि त लावायचा, आणि इथे सुद्धा तू असेल तर स लावा आणि तुम्ही असेल तर त लावा। जर इथे तुम्ही असेल आणि क्रियापदाला तुम्ही स लावला असेल, कर्ता तू असेल आणि क्रियापदाला त लावला असेल तर आन्सर चुकेल। कर्ता तू असेल तर क्रियापदाला आपल्याला स लावायचा आहे। एकदा रिपीट थोडं, कर्ता तू आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे, कर्ता तू तुम्ही आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे आणि क्रियापदाला स आणि त लागला असेल ते वाक्य येतात कर्तृ कर्म संकर। याशिवाय कर्तृ कर्म संकर प्रयोग होत नाही। दुसरा प्रयोग कर्म भाव संकर। कर्मभाव संकरमध्ये कधी पण कर्ता तू तुम्ही मध्ये नसतो, तर कर्ता द्वितीय पुरुषी कर्ता तू तुम्ही मध्ये नसतो म्हणजे द्वितीय पुरुषी नसतो, तर कर्ता व्यक्तिवाचक किंवा प्रथम पुरुषी सर्वनाम असतो। मग ज्या वाक्यामध्ये कर्ता तू तुम्ही असेल, कर्ता तू तुम्ही असेल तर तुम्ही कर्मभाव संकर हा प्रयोग बघायचाच नाही, कारण कर्मभाव संकरमध्ये कधीही कर्ता तू तुम्ही मध्ये नसतो, तर कर्ता व्यक्तिवाचक किंवा प्रथम पुरुषी नाम असतो। प्रथम पुरुषी सर्वनाम असते किंवा व्यक्तिवाचक नाम असते कर्मभाव संकरमध्ये। मग कर्मभाव संकरमध्ये कर्ता तू तुम्ही नसतो, एखादं मी हे प्रथम पुरुषी सर्वनाम असते किंवा व्यक्तिवाचक नाव असते, पण जे कोणतं कर्म येईल कर्मभाव संकरमध्ये त्या कर्माला प्रत्यय हजर असतो। आणि कर्मभाव संकरमध्ये
करता तू तुम्ही नसेल तर क्रियापदाला स आणि त लागतच नाही. जसं दुसरं वाक्य आहे, रामरावांनी शांताबाईला सिनेमात पुढे आणली. आता पुढे आणणारे कोण आहे? रामराव. कुणाला पुढं आणलेलं आहे? शांताबाईला. तर रामराव हे कर्ते आहे, शांताबाई हा शब्द कर्म आहे. इथे कर्माला सलातेपैकी एखादा प्रत्यय हजर असेल. मग ज्या वाक्यामध्ये कर्ता व्यक्तिवाचक नाव आहे किंवा कर्ता मी हा प्रथम पुरुषी आहे आणि कर्माला सलातेपैकी एखादा प्रत्यय हजर असेल तर नक्कीच ते वाक्य येते कर्मभाव संकर. कर्मभाव संकर. कर्मभाव संकरमध्ये कर्मणी आणि भावे प्रयोगाची छटा असते. आता बघा, इथे आपण घेतलं रामरावांनी शांताबाईला सिनेमात पुढे आणली. आता याच्यामध्ये हे तर तुम्हाला मी सांगितलं की बाबा कर्मभाव संकरमध्ये कर्ता व्यक्तिवाचक नाव असते किंवा प्रथम पुरुषी सर्वनाम मी असते. कर्माला 100% द्वितीय विभक्तीचा सलानातेपैकी एखादा प्रत्यय लागून येते. जर कर्म स्त्रीलिंगी असेल तर क्रियापदाला ली हा प्रत्यय लागतो. जर कर्म पुल्लिंगी असेल तर क्रियापदाला ला हा प्रत्यय लागते. फक्त कर्मभाव संकरमध्ये हे चेक करायचं की कर्ता व्यक्तिवाचक नाव आहे किंवा कर्ता मी आहे. कर्माला सलानातेपैकी एखादा प्रत्यय लागून येत असेल आणि कर्म जर पुल्लिंगी असेल तर क्रियापदाला ला हा प्रत्यय लावा आणि कर्म जर स्त्रीलिंगी असेल तर क्रियापदाला ली हा प्रत्यय लावा. आणि जर कदाचित कर्म हे तृतीय पुरुषी म्हणजे नपुंसकलिंगी असेल तर क्रियापदाला ले लावा. बस एवढाच फरक आहे कर्मभाव संकरमध्ये. कर्मभाव संकरमध्ये कर्ता व्यक्तिवाचक नाव असेल किंवा कर्ता प्रथम पुरुषी मी असेल, कर्माला सलाते प्रत्यय असेल आणि कर्म स्त्रीलिंगी असेल तर क्रियापदाला ली लागेल, कर्म पुल्लिंगी असेल तर क्रियापदाला ला लागेल. ओके, आता तिसरा प्रयोग घेऊया, कर्तृभाव संकर. कर्तृभाव संकरमध्ये सुद्धा कर्ता द्वितीय पुरुषी तू तुम्ही मध्ये असतो. पण या पहिल्या याच्यामध्ये आणि तिसऱ्या याच्यामध्ये फरक काय आहे? कर्तृकर्म संकरमध्ये सुद्धा कर्ता तू तुम्ही असतो, इथे पण कर्ता तू तुम्ही असतो. पहिला आणि तिसऱ्यामधला तुम्हाला फरक ओळखायचा असेल तर पहिल्या वाक्यामध्ये कर्तृकर्म संकरमध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्तृभाव संकरमध्ये सुद्धा कर्ता तू तुम्ही असतो पण कर्माला प्रत्यय असतो. जसं बघा, इथे आता तू लाडू खाल्लास, तुम्ही लाडूला खाल्लात, हे दोन्ही वाक्य आपण कर्तृकर्म संकर घेतले. आता मी इथे 4 नंबरमध्ये वाक्य लिहिलं, तू कविताला बोलाविलेस. इथे पण तू आहे, इथे पण तू आहे, इथे पण क्रियापदाला स आहे, इथे पण क्रियापदाला स आहे. पण फरक काय आहे? तू लाडू खाल्लास आणि इथे तू कविताला बोलाविलेस. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कर्ता तू तुम्ही असेल, कर्माला प्रत्यय नसेल, स आणि त लागेलच, ते वाक्य कर्तृकर्म संकर. आणि कर्ता तू तुम्ही मध्ये असेल आणि कर्माला एखादा सलातेपैकी एखादा प्रत्यय हजर असेल तर वाक्य येते कर्तृभाव संकर प्रयोग. आणि कर्तृकर्म संकरमध्ये सगळे वाक्य सकर्मक येतात, कर्मभाव संकरमध्ये सगळे वाक्य सकर्मक येतात. पण कर्तृभाव संकरमध्ये वाक्य सकर्मक आणि अकर्मक दोन्ही तऱ्हेचे येते. मग आता जसं मी एखादं वाक्य लिहिलं, तू घरी जायचे होतेस, तू घरी जायचे होतेस. आता हे वाक्य अकर्मक आहे. गतिवर्चक वाक्य अकर्मक असतात. जसं तू घरी जायचे होतेस हे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. जाणारी कोण? तू. गेलेली काय? तू. म्हणजे वाक्य अकर्मक आहे. मग वाक्य अकर्मक असेल आणि कर्ता परत तू तुम्ही असेल तर एकच आन्सर कर्तृभाव संकर. कारण कर्तृकर्म संकरमध्ये कोणतेही अकर्मकवाले वाक्य येत नाही आणि कर्मभाव संकरमध्ये तर कर्ता तू तुम्ही येतच नाही. तू लाडू खाल्लास हे वाक्य कर्तृकर्म संकर, तुम्ही लाडू खाल्लात हे पण वाक्य कर्तृकर्म संकर. रामरावांनी शांताबाईला सिनेमात पुढे आणली हे वाक्य कर्मभाव संकर. आणि कर्तृभाव संकरमध्ये तू कविताला बोलाविलेस हे वाक्य आहे कर्तृभाव संकर. समजलं आहे? एकदा रिपीट करते आहे. 3च लाईन इथे पण पाठ करायचे आहे. कर्तृकर्म संकर आधी नाव पाठ करा. कर्तृकर्म संकर
हा पहिला संकर प्रयोग. दुसरा आहे कर्मभाव संकर, हा दुसरा प्रयोग आहे. आणि तिसरा आहे कर्तृ भाव संकर. कर्तृ कर्म संकर, कर्मभाव संकर आणि कर्तृभाव संकर. कर्तृ कर्म संकरमध्ये सगळे वाक्य सकर्मक येतात. कर्तृ कर्म संकरमध्ये कर्ता तू तुम्ही असतो, कर्माला प्रत्यय नसतो. कर्ता तू असेल तर क्रियापदाला स लागेल. कर्ता तुम्ही असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल आणि क्रियापदाला त लागेल तर ते वाक्य येतात कर्तृ कर्म संकर. म्हणून आपण तू लाडू खाल्लास, तुम्ही लाडू खाल्लात हे दोन्ही वाक्य येतात कर्तृ कर्म संकरमध्ये. आणि कर्मभाव संकरमध्ये कधीही कर्ता तू तुम्हीमध्ये नसतो, तर तो प्रथम पुरुषी किंवा कोणतं पण एखादं व्यक्तिवाचक नाम येते, तर ते वाक्य येतात कर्मभाव संकर. म्हणजे कर्ता व्यक्तिवाचक नाव आहे किंवा कर्ता मी आहे तर कर्तृ कर्म संकर आणि कर्तृभाव संकर बघायचंच नाही. कर्ता व्यक्तिवाचक नाव आहे, कर्ता मी आहे तर विचार करायचा कर्मभाव संकर प्रयोगाचा. कर्मभाव संकरमध्ये कर्ता मी असेल किंवा कर्ता व्यक्तिवाचक नाव असेल, कर्माला सलानातेपैकी एखादा प्रत्यय हजर असेलच, कर्म पुल्लिंगी असेल तर क्रियापदाला ला लागेल आणि कर्म स्त्रीलिंगी असेल तर क्रियापदाला ली लागेल. आणि कर्म जर नपुंसकलिंगी किंवा तृतीयपुरुषी असेल तर क्रियापदाला ले लागेल, तर ते वाक्य येते कर्मभाव संकर. जसं वडिलांनी मुलाला शाळेत घातला. कर्मभाव संकर. वडिलांनी मुलीला शाळेत घातली. कर्मभाव संकर. वडिलांनी मुलांना शाळेत घातले. कर्मभाव संकर. म्हणजे कर्म पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की तृतीयपुरुषी किंवा अनेकवचनी आहे, त्यानुसार क्रियापदाला ला, ली आणि ले प्रत्यय लागते. कर्म पुल्लिंगी असेल तर ला लावा, कर्म स्त्रीलिंगी असेल तर क्रियापदाला ली लावा आणि कर्म तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी असेल तर क्रियापदाला ले हा प्रत्यय लावा. ओके, आता घेऊया कर्तृभाव संकर. रिपीट केला मी हा भाग. कर्तृभाव संकरमध्ये कर्ता तू तुम्ही असतो, कर्माला प्रत्यय असतोच सलानातेपैकी आणि परत तू असेल तर क्रियापदाला स लागेल चतुर्थी विभक्तीचा आणि कर्ता तुम्ही हा अनेकवचनी असेल तर क्रियापदाला त लागेल. पण इथे जे कोणते कर्म येईल, कर्तृभाव संकरमध्ये जे कोणते कर्म येईल त्या कर्माला सलानातेपैकी एखादा प्रत्यय हजर असेल आणि वाक्य अकर्मक असेल, कर्ता तू तुम्हीमध्ये असेल तर नक्कीच ते वाक्य येईल कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये. आता आपण थोडे प्रश्न बघूया. कर्तृ कर्म संकर, कर्मभाव संकर आणि कर्तृभाव संकर. 3च लाईन पाठ करायचं आहे. कर्तृ कर्म संकरमध्ये कर्ता तू तुम्ही असेल, कर्माला प्रत्यय नसेल, कर्ता तू असेल एकवचनी तर क्रियापदाला स लागेल, कर्ता तुम्ही असेल अनेकवचनी तर क्रियापदाला त लागेल सप्तमी विभक्तीचा. कर्मभाव संकरमध्ये कर्ता मी मध्ये असतो, म्हणजे कर्ता प्रथम पुरुषी मी असतो आणि कर्ता व्यक्तिवाचक नाव असते, कर्माला प्रत्यय असतोच. कर्म पुल्लिंगी असेल तर ला, कर्म स्त्रीलिंगी असेल तर ले. आणि कर्तृभाव संकरमध्ये सुद्धा कर्ता तू तुम्हीमध्ये असतो, पण कर्म आलं तर कर्माला सनातेपैकी एखादा प्रत्यय हजर असतोच आणि परत तू असेल तर क्रियापदाला स लावा चतुर्थी विभक्तीचा आणि कर्ता तुम्ही असेल तर क्रियापदाला सप्तमीचा त लावा. याच्यावर आपण थोडे प्रश्न घेऊया. चला, संकर प्रयोगावरील काही प्रश्न घेऊया. वाक्य आहे तू मला प्रश्न विचारलेस. आता या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटलं तर कोणता लिहायचा? कर्तृ कर्म संकर लिहायचा, कर्तृभाव संकर लिहायचा की कर्तृ कर्म संकर लिहायचा? तर बघा, तू मला प्रश्न विचारलेस या वाक्यात परत 2 कर्म आहे. तूची पहिली क्रिया झाली प्रश्नावर आणि दुसरी क्रिया झाली मलावर. इथे सुद्धा परत आपले 2 कर्म आहे. इथे 2 कर्म आहे. इथे आपल्याला परत 2 कर्मामध्ये हे आहे प्रत्यक्ष कर्म आणि हे आहे आपलं अप्रत्यक्ष कर्म. तर आपल्याला अप्रत्यक्ष कर्माला बघायचंच नाही आहे. तू आहे कर्ता, प्रश्न शब्द आहे कर्म. मग आता इथे तू हा कर्ता आहे म्हणजे हा द्वितीय पुरुषी आहे, कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नाही आहे आणि इथे तू आहे तर क्रियापदाला स येते. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर आहे, उत्तर आहे आपलं कर्तृ कर्म संकर.
कर्तृ कर्म संकर. कर्तृ कर्म संकरमध्ये तू हा द्वितीय पुरुषी आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे आणि इथे कर्ता तू आहे, तिथे चतुर्थीचा स आहे. उत्तर आहे कर्तृ कर्म संकर. नंतर दुसरं वाक्य आहे तू गाईला वाचविलेस. बघा इथे पण स आहे, इथे पण स आहे, इथे कर्ता तू आहे, इथे पण कर्ता तू आहे. फक्त फरक आहे हे जे कर्म आहे इथे कर्माला प्रत्यय नाही आहे म्हणून आपण असं लिहिलं कर्तृ कर्म संकर. इथे कर्म आहे आणि या कर्माला ला हा प्रत्यय द्वितीय विभक्तीचा लागलेला आहे. मग कर्ता इथे तू आहे, इथे कर्माला प्रत्यय आहे आणि इथे परत तू असूनही इथे परत सहस आहे. या दोनमध्ये फरक आहे. इथे कर्माला प्रत्यय नाही आहे म्हणून उत्तर लिहिलं कर्तृ कर्म संकर आणि इथे कर्माला प्रत्यय आहे. तर याचं उत्तर येते आपलं कर्तृ भाव संकर. कर्तृ भाव संकर या दोनमधला फरक. आधी आपण जसं घेतलं ना की कर्तृ कर्म संकरमध्ये कर्ता तू तुम्ही असतो, कर्माला प्रत्यय नसतो. कर्ता तू तुम्ही असेल आणि कर्माला प्रत्यय हजर असेल तर कर्तृभाव संकर. जिथे ना तू तुम्ही येतात तिथे स आणि त प्रत्यय लागला असतो आणि कर्ता तू तुम्ही आहे आणि क्रियापदाला स लावलेला नाही आहे, त लावलेला नाही आहे तर ते संकर प्रयोग होत नाही. संकर प्रयोग होण्यासाठी कर्तृ कर्म संकर आणि कर्तृभाव संकर होण्यासाठी क्रियापदाला स आणि त लागतोच. तर ओके, तर तू मला प्रश्न विचारलेस, इथे तू हा कर्ता आहे, इथे कर्माला कोणताही प्रत्यय नाही आहे. उत्तर आपण घेतलं कर्तृ कर्म संकर प्रयोग. इथे पण कर्ता तू आहे, कर्माला ला हा प्रत्यय द्वितीय विभक्तीचा आहे, इथे क्रियापदाला स आहे. उत्तर आहे कर्तृ भाव संकर. वाक्य आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रविवारी शाळेत बोलाविले. आता संकर प्रयोग ओळखा. 3 पर्याय हजर आहे कर्तृ कर्म संकर, कर्तृभाव संकर आणि कर्मभाव संकर. मग आता इथे कर्ताच शिक्षक आहे म्हणजे इथे कर्ता तू तुम्हीमध्ये नाही आहे. मग कर्ता तू तुम्ही नसेल तर तुम्ही कर्तृ कर्म संकर, कर्तृ कर्म संकर आणि कर्तृभाव संकरकडे जायचंच नाही. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये कर्ता हा व्यक्तिवाचक नाव आहे आणि कर्माला सलामतीपैकी एखादा प्रत्यय लागलेला असेल तर वाक्य आहे आपलं कोणतं कर्मभाव संकर. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रविवारी शाळेत बोलाविले याचं उत्तर आहे कर्म भाव संकर. आणि कर्मभाव संकरमध्ये कधी पण कर्ता तू तुम्हीमध्ये नसतो, कर्ता फक्त मीमध्ये असतो किंवा व्यक्तिवाचक नाव असतो. ते वाक्य येते कर्मभाव संकर प्रयोग. 4 नंबरचं वाक्य आहे तुम्ही कविता म्हटलीत. आता बघा इथे तू होतं तर आपण स लावलं, इथे तू होतं तर क्रियापदाला स लावलं. इथे बघा तुम्ही आहे तिथे क्रियापदाला त हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे योग्य लागले पाहिजे आपले प्रत्यय. तू असेल तर स लावा आणि तुम्ही असेल तर त लावा. मग 4 नंबरच्या वाक्यामध्ये तुम्ही कविता म्हटलीत. मग इथे पण तुम्ही हा द्वितीय पुरुषी कर्ता आहे, इथे कर्माला कोणताही प्रत्यय नाही आहे, इथे कर्माला कोणताही प्रत्यय नाही आहे. तर हे वाक्य येतं आपलं नंबर 1. नंबर 1 म्हणजे कर्तृ कर्म संकर प्रयोग. कर्तृ कर्म संकर. बघा इथे तू तुम्ही आहे, इथे कर्माला प्रत्यय नाही आहे. आन्सर आहे कर्तृ कर्म संकर. नंतर तुम्ही कविताला बोलाविलेत. इथे तुम्ही आहे, क्रियापदाला सप्तमीचा त हा प्रत्यय लागलेला आहे. कर्ता तुम्ही आहे आणि कर्माला सलामतीपैकी एखादा प्रत्यय हजर असेल तर ते वाक्य येतं आपलं. याचा आन्सर आहे आपलं कर्तृ भाव संकर. वरची 2 वाक्य कर्तृ कर्म संकर. पहिलं वाक्य कर्तृ कर्म संकर, दुसरं वाक्य कर्तृभाव संकर, तिसरं वाक्य कर्मभाव संकर, 4 नंबरचं वाक्य कर्तृ कर्म संकर आणि 5 नंबरचं वाक्य कर्तृभाव संकर. नावामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होते. आधी नाव पाठ करा. कर्तृ कर्म संकर म्हणजे काय, कर्म भाव संकर म्हणजे काय आणि कर्तृभाव संकर म्हणजे काय. ओके, ते हे तुम्ही कविताला बोलाविलेस. इथे कर्ता तुम्हीमध्ये आहे, द्वितीय पुरुषी आहे, कर्माला प्रत्यय आहे. परत तुम्ही असेल तर क्रियापदाला इथे त लागलेला आहे. उत्तर आहे आपलं कर्तृभाव संकर.